नमस्कार. मी पूर्वी पाटील घेऊन आले वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग. कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 49. काय झालं? शर्वने अमूला टेन्शनमध्ये बघून विचारलं. अहो, डेव्हिडचा कॉल होता. त्याने काही लोकांना डिटेक्ट केलाय इथंच मॉलमध्ये. मला काहीतरी करायला हवं, पण माझ्याजवळ काहीच नाही आहे. मला लॅपटॉप हवाय. आता काय करायचं? अमू म्हणाली. चलात, मी करतो काहीतरी, शर्व म्हणाला. शर्व अमूला घेऊन आतमध्ये येतो. ते दोघं सरळ मॉलच्या मॅनेजरच्या केबिनमध्ये घुसतात. त्यांना तसं आलेलं बघून मॅनेजर घाबरून ओरडतो. कोण आहात तुम्ही? आत कसे आलात? सिक्युरिटी सिक्युरिटी, मॅनेजर ओरडतो. रिलॅक्स, ओरडू नका. आम्हाला फक्त तुमचं लॅपटॉप हवं आहे. काही वेळ, इम्पॉर्टंट आहे, शर्वने म्हटलं. लॅपटॉप? वेडा दिसतोय का मी तुम्हाला? असे सात्विक चोर पहिल्यांदा पाहतोय मी, जे एवढ्या प्रेमाने सामान मागताय, मॅनेजर म्हणाला. जास्त बोलू नको. मान दिला तर तू डोक्यावरच बसायला लागला. चोर म्हणतोय आम्हाला, अमू रागात म्हणाली. तिने मॅनेजरची कॉलर पकडली. अमेया, सोड. काय करते आहे? शांत राहा. त्या लोकांना कळायला नको आपल्याबद्दल. आणि तुम्ही मिस्टर मॅनेजर, हे माझं ID. मी कॅप्टन शर्व देशमुख, इंडियन आर्मी. इथे मॉलमध्ये काही संशयास्पद हालचाली असणारे लोक आहेत. सामान्य लोकांच्या जीवाचा आणि तुमच्या मॉलचा पण प्रश्न आहे. सो कोऑपरेट करा, नाहीतर, शर्व म्हणाला घाबरून. सॉरी सर, मी हेल्प करायला तयार आहे. हा लॅपटॉप प्लीज, काही होऊ देऊ नका. प्लीज मॅम, मॅनेजर म्हणाला. अमूने फक्त हुंकार दिला. अमूने लॅपटॉप घेतला आणि तिचे बोटं कीबोर्डवरती सराईतपणे फिरू लागलेत. ती अगदी मन लावून तिचं काम करत होती. शर्व शांततेत तिला बघत होता. सर, तुम्ही काही करत का नाहीये? या मॅम पण आर्मीत आहेत का? या मॅम काय करताय लॅपटॉपवर? मॅनेजर बोलत होता. ती काय करते ते बघ फक्त, शर्व मॅनेजरला म्हणाला. काही वेळाने, अहो इकडे बघा. 5 लोक डिटेक्ट होत आहे. लोकेशन मिळत आहे. इथंच आहेत मॉलमध्ये. त्यातला एक हा इथेच आहे बाजूला. काय करायचं? अमूने शर्वला विचारलं. सर्वजण वेगवेगळे आहेत ना? शर्व म्हणाला. हो, पण एकमेकांना कनेक्ट आहेत ते, अमू म्हणाली. ओके, आपण त्यांचं एकमेकांशी असलेलं कनेक्शन तोडलं तर? शर्व विचार करत म्हणाला. मग तर सर्वच इझी आहे, अमू म्हणाली. ओके, आपण सध्या बाहेरून हेल्प नाही मिळवू शकत. त्यांना जराशी पण चाहूल लागली आपली तर ते काहीही करू शकतात. खूप गर्दी आहे इथे. लोकांची सेफ्टी सर्वात महत्त्वाची आहे आपल्याला, शर्व म्हणाला. हो, त्यांच्याजवळ असणाऱ्या वेपन्सनी ते लोकांना वेठीच धरू शकतात. एक मिनिट. अहो, अजून कोणीतरी आहे जो यांना इन्स्ट्रक्शन देतोय. हे बघा लोकेशन, अमू शर्वला स्क्रीन दाखवत म्हणाली. थोडा विचार करून. अमेया, तू यांचा एकमेकांशी असणारा कॉन्टॅक्ट तोडू शकतेस का? शर्वने विचारलं. हो, त्यात काय विशेष आहे? पण मग ते अलर्ट होतील ना, अमू म्हणाली. हो, ते पण आहेच.
त्यांना डाऊट नको यायला. शर्व म्हणाला, हे जे लोक आहेत ते गर्दीला टार्गेट करत आहेत ना, मग आपण या गर्दीचाच फायदा उचलला तर? अमू काहीतरी विचार करत म्हणाली. म्हणजे? शर्वने तिला विचारलं. म्हणजे गर्दीतच आपण त्यांना पकडायचं, कोणाला कळणार नाही. हे बघा, हे एकूण 5 आहेत. त्यातला एक इथेच याच फ्लोअरला आहे. तो एकटाच आहे तर इझी टार्गेट होईल. बाकी 2 वरच्या फ्लोअरला आहेत आणि 2 खाली कॅफे साईडला आहेत. अमू शर्वला सांगत होती. ओके, सर्वांना मी हँडल करतो. तू बस त्यांचा एकमेकांशी असलेला कॉन्टॅक्ट तोड, ते पण त्यांना कळणार नाही असं. शर्वने म्हटलं. मिस्टर मॅनेजर, मॉलमध्ये अनाऊन्स करा सगळीकडे की इथे शूटिंग होणार आहे, खास करून कॅफेटेरिया आणि वरच्या फ्लोअरवर. आणि हो, मी मोबाईल सिग्नलला जामर लावणार आहे काही वेळासाठी. ओके, अमूने म्हटलं. मॅनेजर अमूकडे पाहतच राहिला. सर, या मॅडम काय बोलताय? तो शर्वला म्हणाला. ती जसं म्हणते ना तसं करा. शर्व मॅनेजरकडे नजर टाकत म्हणाला. पण अमेया, जर तू जामर लावलेस तर आपण कसा कॉन्टॅक्ट करणार? शर्वने म्हटलं. ते तुम्ही माझ्यावर सोडा. ओ मॅनेजर, तुम्ही मायक्रोफोन अरेंज करा पटकन. अमूने मॅनेजरला ऑर्डर सोडली. ओके मॅडम, मॅनेजर नजर झोकवून म्हणाला. मॅनेजरने जसा मायक्रोफोन आणला तसं अमूने त्याला लॅपटॉपसोबत कनेक्ट केला आणि तो शर्वला दिला. अमूने पटापट बोटं चालवत लॅपटॉपवर त्याचं फ्लोअरचे CCTV फुटेज ओपन केले. इथून बाहेर गेल्यावर लेफ्ट साईडला रेड टी-शर्ट ब्लॅक ट्रॅव्हलर, तुमचं पहिलं टार्गेट. मोबाईल सिग्नल्स हळूहळू वीक होऊन बंद होतील, अमू शर्वला सांगत होती. ओके मॅनेजर, तुमची 2 माणसे बोलवा, विश्वासू आणि शरीराने बळकट. अमेया, मी अभयला त्याची टीम घेऊन बोलावलं आहे आणि माझ्या टीमला पण कळवलं आहे. तो 10 मिनिटात येईलच. त्याआधी सर्व सापडले पाहिजेत. पोलिसांना पाहून लोक घाबरतील. शर्व म्हणाला. हो नक्कीच, अमू म्हणाली. शर्वने पहिला टार्गेट लगेच कॅप्चर केला. त्यानंतर लगेच तो वरच्या फ्लोअरला गेला. तिथे असणारे 2 जण पण त्याने कोणाच्या नकळत जायबंदी करून मॉलच्या सिक्युरिटीकडे सोपवले, पोलीस येईपर्यंत. शर्व लगेच त्याच्या पुढच्या टार्गेटकडे वळला. कॅफेटेरियामध्ये डोअरमधून आत गेलं की राईट साईडला दुसरा टेबल. अमू शर्वला सांगत होती. ओके. शर्व ऐकता ऐकता आतमध्ये गेला. ओ शिट, हॅलो हॅलो. अमूचा शर्वशी कॉन्टॅक्ट तुटला होता. अरे हे काय? ओ नो, त्या दोघी मुली आहेत. शर्वला सांगायला हवं. त्यांनी जर असं त्या मुलींना पकडलं तर त्या कांगावा करू शकतात पब्लिकमध्ये. काय करू? अमूने मॅनेजरला इशारा केला आणि ती धावतच तिथून बाहेर पडली आणि सरळ कॅफेटेरियामध्ये आली. शर्व पण अमूशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होता. अमूने सांगितल्याप्रमाणे तो त्या टेबलजवळ होता. तिथे मुली असण्या त्याला अपेक्षित नव्हतं. काही वेळ तो तसाच थांबला आणि काही ॲक्शन घेणार तोच अमू त्याच्या समोर येऊन थांबली. तिच्या मागे मॅनेजर आणि सिक्युरिटीचे पण काही लोक आलेत. अमूने शर्वकडे नजर टाकली, इशारा करून बोलायला सांगितले. शर्वने पण तिचा इशारा समजत मॅनेजरला बोलावून काहीतरी सांगितले. तसं मॅनेजरने सिक्युरिटीला ओरडून सांगितलं.
इथे आता शूटिंग होणार आहे, तर ते सर सांगतील तोपर्यंत काहीच करायचं नाही. मॅनेजरचं हे बोलणं तिथे असणाऱ्या लोकांनी पण ऐकलं. सर्वजण त्यांच्याकडे बघू लागले. शूटिंग बघायला मिळणार म्हणून लोक पटापट बाजूला झालेत. अमू मस्त स्टाईलमध्ये चालत गेली आणि त्या दोघी मुलींच्या टेबलाजवळ जाऊन उभी राहिली आणि बोलायला लागली. तुम ही हो ना वो लड़की जो मेरे पति पर डोरे डाल रही है? शर्वकडे बघून, आप बोलो, यही है ना वो चुड़ैल? इसी से मिलने आए हो ना यहाँ पर? अमू म्हणाली, ए कौन हो तुम लोग? जाओ यहाँ से, हम तुम्हें नहीं जानते. त्या दोघींपैकी एक मुलगी म्हणाली, अच्छा अब तो तुम ऐसे ही कहोगी? चल मेरे पति से लिए हुए पैसे वापस करो. अमू म्हणाली, कौन से पैसे और किससे लिए? तुम्हें जो चाहिए वो हम नहीं है. ती मुलगी ओरडली, ज्यादा नाटक मत करो, आप बोलो, इनसे पैसे वापस चाहिए मुझे, और हाँ वो रिंग भी चाहिए मुझे जो आपसे ली थी इसने. अमू म्हणाली, हाँ वो दे देगी, तुम चिंता मत करो. शर्व म्हणाला, ओ हीरो क्या है, चल अपने इस पागल हीरोइन को लेकर निकल यहाँ से, नहीं तो जान से हाथ धोना पड़ेगा. ती दुसरीकडे वळून म्हणाली. लगा क्या कॉल? त्या दोघींमधली एक दुसरीला म्हणाली. नहीं ना यार, पता नहीं अचानक से ये सिग्नल्स क्यों चले गए. ऊपर से ये दोनों दिमाग खराब कर रहे हैं. अगर ऑर्डर मिले तो इसे ही पहले मार दूं मैं. त्या दोघींपैकी एक रागातच म्हणाली, ए दोनों आपस में क्या खुसुर पुसुर कर रहे हो? चलो पैसे और रिंग निकालो जल्दी, टाइम नहीं है मेरे पास. अमू त्या दोघींना म्हणाली, हाँ सच में टाइम नहीं है तेरे पास, क्योंकि तू अभी ऊपर जाने वाली हो. ये देख असली है. ट्रिगर दबाते ही तू तो गई. ती अमूवर गन रोखून म्हणाली. 2 क्षण तसंच सर्व शांत झालं. तसं अमूने चपळतेने तिच्या हातावर फटका मारला. तशी तिच्या हातातील गन बाजूला जाऊन पडली. त्यामुळे चवताडून ती अमूच्या अंगावर धावून आली. तसं त्यांच्यात झटापट झाली. अमूने तिचा हात फोल्ड करत तिच्या गालावर 5 बोटं उमटवलेत. ते बघून दुसरी मुलगी पण अमूला पकडायला आली. तिने तिच्याजवळ असणारी गन अमूकडे केली तसा शर्व तिच्या समोर आला. शर्वने डोळ्याची पापणी लवते न लवते तोच तिच्या हातातील गन घेऊन तिच्या मानेची नस दाबली. पुढच्याच क्षणी ती मुलगी जमिनीवर पडलेली होती. इकडे अमू पण पहिल्या मुलीला मारत होती. शर्वने अमूला थांबवलं आणि तिला पण बेशुद्ध केलं. शर्वने सिक्युरिटीला इशारा केला तसं सिक्युरिटीच्या काही लोकांनी त्या दोघं मुलींना बाजूला घेतलं. अमू आणि शर्व पण त्यांच्या मागे निघून गेले. तिथे असणाऱ्या लोकांपैकी एक, अहो मॅनेजर सर, ही पिक्चरची की सिरियलची शूटिंग होती? मॅनेजर म्हटला, माहीत नाही. हिरो हिरोईन कोण आहेत? माहीत नाही. मॅनेजरने म्हटलं, बरं कॅमेरा कुठं होता? म्हणजे आम्हाला दिसला नाही म्हणून. ते पण माहीत नाही. मॅनेजर म्हणाला. तसं त्या माणसाने डोक्याला हात लावला आणि मॅनेजरकडे रागाने बघत तिथून निघून गेला. सर्वजण परत त्यांच्या त्यांच्या कामात गुंतलेत. अमूने तिच्या टीमला इन्फॉर्म केलं. जरा वेळातच अभय आणि आर्मी टीम आली. तसं सर्व पकडलेल्या आरोपींना नेण्यात आलं. सर्वजण अमू आणि शर्वचं कौतुक करत होते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये, गुड मॉर्निंग गाईज.
शर्व त्याच्या कलिग्सला म्हणाला, गुड मॉर्निंग सर. क्या हुआ? मेहमान कुछ बोले कि नहीं? निशिकांत और शर्मा और अवनी, तुम तीनों अच्छे से ख्याल रखो, ध्यान रखो उनका. शर्व म्हणाला, येस सर. त्या तिघांनी म्हटलं. हॅलो, गुड मॉर्निंग सर. विशाल शर्वला म्हणाला. गुड मॉर्निंग. डेव्हिड कुठे आहे? ही इज रिअली ब्रिलियंट. शर्व म्हणाला. हो सर. हा बघा आलाच. हे डेव्हिड. विशालने त्याला हाक मारली. ओ हाय. हॅलो सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. डेव्हिड म्हणाला. गुड मॉर्निंग अँड वेल डन. यू डिड युअर वर्क व्हेरी वेल. शर्व म्हणाला. थँक्यू सर. डेव्हिड म्हणाला. तेवढ्यात तिथे मेजर राम येतात. सर्वजण त्यांना गुड मॉर्निंग विश करतात. गुड मॉर्निंग ऑफिसर्स. गुड जॉब कॅप्टन शर्व अँड डेव्हिड. अँड व्हेअर इज द मोस्ट टॅलेंटेड लिटल गर्ल. मेजर राम इकडे तिकडे बघत म्हणाले. नेहमीसारखीच लेट आहे ती. शर्व अखिल जवळ हळूच पुटपुटला. सर, उसे कुछ काम था तो वो आती ही होगी. विशाल अमूची बाजू सावरत म्हणाला. ओके, वो जब आए तो उन्हें मेरे केबिन में भेज देना. कैप्टन, तुम मेरे साथ चलो. मेजर म्हणाले. येस सर. शर्वने होकार दिला. तोच अमू तिथे येते. गुड मॉर्निंग ऑल. अमू म्हणाली. ओ, कालच्या ड्राम्याची हिरोईन आली. अखिल म्हणाला. शर्वने रागात त्याच्याकडे बघितलं. अरे, माझी बहीण आहे. तू तर बिलकुलच बोलू देत नाही तिला. अखिल तोंड वाकडं करत म्हणाला. तसं शर्व त्याला गप्प बस म्हणाला. हॅलो सर. अमू मेजर रामना म्हणाली. हेलो प्रिटी गर्ल. कल तुमने कैप्टन शर्व के साथ मिलकर बहुत अच्छा काम किया. वेल डन. मेजर राम अमूला म्हणालेत. थँक्यू सर. वो तो मेरा काम ही था. अमू म्हणाली. लेकिन सोचने की बात है. हाँ, शर्व सर के साथ वहाँ मॉल में मिस अमेया क्या कर रही थी? सोनिया, जी आर्मी सायबर टीमची मेंबर होती, ती म्हणाली. कहना क्या चाहती हो तुम? शर्मा सोनियाला म्हणाले. इसमें कहना क्या है? ये कोइंसिडेंट तो नहीं है? सोनिया म्हणाली. चुप रहो तुम दोनों. शर्व त्या दोघांना रागातच म्हणाला. सॉरी सर. सोनिया आणि शर्मा लगेच म्हणाले. हम कैप्टन शर्व और मिस अमिया, आप दोनों मेरे केबिन में आओ और बाकी सब अपना काम करो. मेजर असं बोलून तिथून निघून जातात. सर्वजण त्यांच्या कामाला लागतात. शर्व आणि अमेया मेजर राम यांच्या केबिनमध्ये जातात. सर, क्या हम अंदर आ सकते हैं? शर्वने डोर नॉक करत म्हटलं. हो हो, या. सीट बोथ ऑफ यू. मेजर म्हणालेत. थँक्यू सर. शर्वने म्हटलं. सर, आम्हाला का बोलवलं इथे? अमू मेजर रामला म्हणाली. काल काय झालं ते सर्व कळायला हवं मला. मेजर राम म्हणालेत. काल न आम्ही दोघे शॉपिंगला म्हणून गेलो होतो, पण न खूप गर्दी होती म्हणून मी यांना नको म्हटलं. पण तेवढ्यातच डेव्हिडचा कॉल आला मला. त्याने सांगितलं की मॉलमध्ये काही लोक आहेत जे संशयी वाटताय. मग आम्ही परत आत गेलो आणि पुढे अमू अजून बोलणार तो शर्व तिला थांबवत म्हणाला. गप्प बस. सॉरी सर. शर्व लगेच म्हणाला. मेजर राम गालातच हसले. मिस अमेया, तुम्ही जाऊ शकतात. मला जे ऐकायचं होतं ते कळलं मला. प्लीज. मेजर अमूला म्हणालेत. ओके. अमू तोंड वाकडे करून म्हणाली. मग कॅप्टन शर्व देशमुख आता बोलणार का? ती एक सिव्हिलियन आहे
आर्मी ऑफिसर नाही जे तू तिला असं समोर आणलंस ते. मेजर म्हणालेत, सॉरी सर, काल सर्व अचानकच झालं. आधी कसलीच इन्फॉर्मेशन नव्हती, सो आम्हाला दोघांनाच समोर यावं लागलं. शर्व म्हणाला, ओके, पण प्रश्न असा आहे की अमेया तुझ्यासोबत मॉलमध्ये शॉपिंगला कशी आली? मेजर विचार करायची ॲक्टिंग करत म्हणाले, ते सर आम्ही असंच भेटलो होतो. शर्व म्हणाला, गपरे, माझ्याशी खोटं नको बोलूस. छान आहे बरं सुनबाई, आवडली मला तुझी चॉईस. खूप इनोसंट आहे आणि हुशार पण खूप आहे, अगदी लाखात एक. मेजर म्हणालेत, सर? शर्व थोडं आश्चर्याने म्हणाला, तुला काय वाटलं, तू सांगणार नाही तर मला कळणार नाही? मेजर राम शर्वला म्हणालेत, सॉरी सर, पण ते तिला आवडत नाही आमचं नातं सर्वांच्या समोर आणायला. म्हणजे तिचं कॉलेज आणि करिअर होईपर्यंत तिला ती मॅरिड असल्याचे सांगायचे नाही आहे. शर्व म्हणाला, ठीक आहे रे, पण आता ती तुझ्यासोबत मॉलमध्ये स्पॉट झाली आहे. तू आपल्या शत्रूंमध्ये किती फेमस आहेस हे तुला सांगायला नको. त्यामुळे अमेया त्या सर्वांच्या नजरेत आली असणार आता. तिची सिक्युरिटी वाढवावी लागेल तुला. मेजर शर्वला म्हणालेत, येस सर, कळलं मला. शर्वने म्हटलं, ओके, जाऊ शकतोस मग तू आता. मेजर शर्वला म्हणाले. शर्वचं अमूवर आधीपासूनच लक्ष होतं, पण आता तो जरा जास्तच लक्ष देत होता. या सर्वामुळे अमूची चिडचिड व्हायला लागली होती. तिच्यावर बऱ्यापैकी त्याने कंट्रोल आणला होता. शक्य तेवढं तो तिच्यासोबतच राहायचा. अभय पण अमू आणि टीमला व्यवस्थित सिक्युरिटी पुरवत होता. तरीही 2 वेळा अमूवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. दोघंही वेळेस तो फसला, पण शर्व मात्र अमूच्या बाबतीत खूपच हळवा झाला. अमू तिचं रक्षण करायला स्वतः समर्थ होती, पण तरीही शर्व तिला खूप प्रोटेक्ट करायचा. बाप रे, आजचा भाग बराच रोमांचक होता. कसा वाटला ते नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.